बिग बॉसच्या मेकर्सनी यावर्षी टाकलेला आहे खूप मोठा गेम, तो म्हणजे महेश मांजरेकरांच्या जागेवर आणला आहे रितेश देशमुखला ॲज अ होस्ट. आणि त्याच दृष्टिकोनातून रितेश देशमुख हा लोकांना आवडेल की नाही आवडेल ह्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर नक्की ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सर्वात पहिली तुम्हाला एक गोष्ट सांगतो की महेश मांजरेकरांचा जो ॲज अ होस्ट कॉन्ट्रॅक्ट होता हा 3 वर्षा म्हणजे तिसरं बिग बॉस जेव्हा झालं होतं ना तेव्हाच त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपला होता. पण ते चौथ्या सीझनच्या वेळेस जेव्हा एका होस्टला शोधत होते तेव्हा त्यांना कोणीही असं एकदम परफेक्ट तेव्हा मिळालं नाही. आणि तेव्हाच त्यांनी काय केलं, महेश मांजरेकर बोलले की मी आता काय करतो, एक लास्ट सीझन आहे अजून एक करतो. पण नेमकी गोष्ट अशी झाली की चौथा सीझन झाला फ्लॉप आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्ट देखील संपला होता. फक्त त्यांनी 1 वर्षासाठी रिन्यू केला तो कॉन्ट्रॅक्ट. आणि त्याच्यानंतर आता 5वा सीझन जेव्हा आणायची वेळ आली तेव्हा दुसरा सूत्रसंचालक त्यांना बघायचाच होता आणि ते मराठी ॲक्टर्समध्ये शोधत होते. तर सगळ्यात बेस्ट मला तर वाटतं कोण असेल तर ते रितेश देशमुख. आणि रितेश देशमुखला त्यांनी कन्व्हिन्स केलं किंवा त्यांना काय अप्रोच केलं, त्याकडनं होकार आला, प्रोमो आला, या सगळ्या गोष्टी झाल्या. प्रोमो पूर्णपणे महाराष्ट्रात व्हायरल झाला. 25-30 लाख व्ह्यूज हे त्यांच्या प्रोमोला आले. आणि त्याच्यानंतर एवढी जास्त चर्चा ही महाराष्ट्रामध्ये चालू झाली आहे ना की बिग बॉसचं होस्टिंग यावेळेस रितेश देशमुख करणार आहे. त्यामुळे खूप सारे जे यूथ आहे, जे युवा, ज्यांना रियालिटी शोज आवडतात, जे हिंदीकडे गेलेले होते, हे सगळे लोक हे मराठी बिग बॉसकडे आणण्याचं काम हे बिग बॉसच्या मेकर्सनी केलेलं आहे. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला त्यांच्या प्रोमोमध्ये मिळालेलाच आहे. कारण की 25 ते 30 लाख व्ह्यूज हे त्यांच्या प्रोमोला आलेले आहेत. असं कुठल्याच रिजनल लँग्वेजला एवढा मोठा काय होतं त्याला व्हायरल कधीच कुठला झाला नव्हता प्रोमो, आणि ते रितेश देशमुख आल्यानंतर झालेलं आहे मित्रांनो. आणि खूप सारे लोक जे आहेत ते आता बिग बॉसची चर्चा करणार आहेत आणि बिग बॉसवर खूप सारे लोक आता बघायला येणार आहेत. त्याच्या मागचं कारण फक्त आणि फक्त रितेश देशमुख असणार आहे. मित्रांनो, तुमचं मत काय ते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा, कारण की मित्रांनो तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.